नमस्कार. कसे आहात सगळे? आता दिवाळी आटोपलेली आहे आणि तरीसुद्धा सुट्ट्या असल्यामुळे बच्चे कंपनी आहेत आणि त्यांचे फरमाईश सुरू असते. त्यासाठी आपण सुंदर अशी एक पनीरची रेसिपी पाहणार आहोत. तर त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल मी टाकून घेतलेले आहे आणि त्याचसोबत 2 चमचे लोणी मी घातलेलं आहे. ते घरचं तयार केलेलं लोणी आहे आणि त्याचसोबत त्यात 4-5 लवंगा, 2 विलायची आणि 1 काडी जी आहे ती दालचिनीची आपण टाकून घेतलेली आहे. त्याचसोबत 2 कांदे जे आहे तर हे कापून आपण त्या कढईमध्ये टाकलेले आहे आणि छान आपल्याला ते परतून घ्यायचे आहे. आणि त्याचसोबत आपण थोडे लसूण त्यामध्ये घालणार आहोत आणि 1 इंच अद्रकचा तुकडा त्यामध्येच आपण घालून घेणार आहोत. आणि त्यानंतर 3 टोमॅटोचे तुकडे करून घेतलेले आहे, तर हे सुद्धा यामध्ये आपण घालून घेतलेले आहे. कांदा थोडा आधी परतून घेतलेला आहे, नंतर हे बाकी साहित्य आपण टाकलेलं आहे. आणि या ठिकाणी मला काजू पण घालायचे होते, पण ते विसरले गेले आहे. आणि हे टोमॅटो टाकल्यानंतर आपल्याला ते 10 मिनटं असं झाकण ठेवून छानपैकी शिजवून घ्यायचे आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात की टमाटे हे छान सॉफ्ट असे झालेले आहे. आता हे मिश्रण जे आहे ते गार होऊ द्यायचं आहे आणि आपल्याला ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. आणि ह्या वाटणातच मी थोडे काजू घालून घेतलेले आहे. आणि हे जे वाटण आहे तर हे आपल्याला एका चाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचं आहे की जेणेकरून खड्या मसाल्यांचं वगैरे जे बारीक असं पार्ट असतील तर ते निघून जातील आणि आपली जी ग्रेव्ही आहे ती अतिशय सॉफ्ट अशी तयार होईल. आता त्यानंतर त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा 2 चमचे बटर टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण 1 तेजपान त्यामध्ये घालायचं आहे आणि 1 हिरवी मिरची कट करून त्यामध्ये घालून घेतलेली आहे. त्यानंतर 1 कांदा जो आहे तो अतिशय बारीक कापून आपण यामध्ये घालायचा आहे आणि त्याला छान सॉफ्ट होऊ द्यायचं आहे. नंतर आपण हळद, तिखट आणि धनेपूड यामध्ये घालून घ्यायचे आहे. आणि ते थोडं परतवल्यानंतर आपण जी तयार केलेली आहे, जे वाटण तयार केलेलं आहे ते यामध्ये घालून आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 चमचे साय घालायची आहे. ती छान आपल्याला फेटून घालायचं आहे. आणि आता पहा मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. तर तिथपर्यंत आपल्याला हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडं गरम पाणी, आपल्याला जशी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार आपल्याला गरम पाणीही घालायचं आहे. तर गरम पाणी मी आधी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि मग नंतर कढईमध्ये ओतलेलं आहे. ही ग्रेव्ही खूप पातळी नसते किंवा खूप घट्टही नसते, तर अशी थिक अशी थोडीशी ही ग्रेव्ही असते. यामध्ये आपण आता 1 चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे. आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ हे घालून घ्यायचं आहे आणि छान एकजीव असं ते करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण जे पनीरचे तुकडे करून ठेवलेले आहेत
तर ते सुद्धा या ग्रेव्हीमध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे आणि छानपैकी एकत्र करून घ्यायचे आहेत. आणि थोडे मोठे असे पनीरचे तुकडे आपण या ठिकाणी केलेले आहेत. आणि पनीर हे भाजून घेतलेले नाही किंवा तळून घेतलेले नाही, तर अगदी काप करून आपण या ग्रेव्हीमध्ये हे टाकलेले आहे. त्यानंतर त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनटापर्यंत छानपैकी त्याला उकळू द्यायचं आहे, की जेणेकरून जे आपला मसाला आहे पूर्ण त्या ग्रेव्हीची टेस्ट त्या आपल्या पनीरमध्ये येईल आणि ते अतिशय चवीला सुंदर लागेल. तर आपली या ठिकाणी ही भाजी जी आहे तर पनीर बटर मसाला असं या भाजीचं नाव आहे, हे तयार झालेली आहे. आणि त्यानंतर आपण थोडीशी कसुरी मेथी यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला थोडी कोथिंबीर वरून टाकायची आहे. आणि त्यानंतर आपण पुन्हा 2 चमचे साय जी आहे तर ती फेटून यामध्ये घालणार आहोत. तर ही ग्रेव्ही सर्व करताना सुद्धा आपण त्यावर थोडंसं क्रीम जे आहे तर ते टाकून घेणार आहोत आणि थोडी कोथिंबीर टाकून घेणार आहोत. आणि ही जी भाजी आहे तर ही आपण पोळी किंवा पराठा किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकतो. अशी माझी ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. धन्यवाद.